मी हरिद्वारला आहे. हा कुठला तरी रस्त्यात मला एक घाट लागला होता, मी त्याच्यावर आलो. इथे असे छान घाट बांधलेले आहेत आणि ही गंगा नदीच आहे. आणि गंगा नदी आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी खूप ठिकाणी घाट बांधलेले आहेत. म्हणजे हा एक नाही, हा काय मेन घाट नाही आहे, हा असा कडेला एक बांधलेला घाट आहे. पण खूप वेगवेगळ्या ठिकाणी घाट, मूर्त्या आणि छान नदीचं पाणी. मी हरिद्वार फिरतोय. हरिद्वारमध्ये पण परत बघा, इथं प्युअर व्हेज बर्गर किंग आहे. इथं कुठल्याही स्वरूपाचं नॉनव्हेज मिळत नाही या गावात. प्युअर व्हेज बर्गर किंग. आम्ही आलो आहे हरिद्वारमध्ये. हरिद्वारमध्ये असा स्ट्रेट रस्ता आहे, एकच सेंटर, आणि त्या रस्त्यावर सरळ जायचं आहे आजूबाजूला. हे आता मी हरकी पौडीला चाललो आहे. 10 मिनिट सायकल रिक्षा घेतली आहे. हरकी पौडीला जाणार मस्तपैकी. पोस्ट ऑफिस दिसतंय. काय काय शॉपिंगची दुकान आहेत. रुद्राक्षाच्या माळा, तुळशीच्या माळा, देवाला लागणारी सगळं काय काय मिळतं. मी आता हरकी पौडीला आलो आहे आणि हरकी पौडी जस्ट या टर्न नंतर लगेच समोरच हरकी पौडी आहे. हे जे समोर दिसतंय ते सगळं हरकी पौडी आहे. आणि इथंच सगळे गंगा आरतीसाठी येतात. हा सर्वात फेमस जो एरिया आहे तो हाच आहे हरिद्वारचा. हरिद्वार या जागेला म्हणजे हरकी पौडीमुळं फेमस आहे. हे मी हरकी पौडीला आलो आहे. इथे मस्तपैकी छान पूजा करतात गंगेची. आणि गंगा आरती असते, इथे लोक बसतात बऱ्याच ठिकाणी. इथे ही समोर मेन गंगेची आरती होती, गंगा मातेची. इथंच ते अमृताचे थेंब पडले होते आणि अमृताचं थेंब पडल्यामुळे या बागेला पण महत्त्व आहे. जसं इतर ठिकाणी प्रयागराज असेल, नाशिक असेल, कुंभमेळा जिथं जिथं होतात, तसं या जागेला पण खूप महत्त्व आहे. आजूबाजूला खूप मंदिरं इथे आहेत आणि मंदिरं बघता येतात. शंकराचं मंदिर आहे, पार्वती आहे. मी अगदी पुढे येऊन बसलोय गंगा आरतीसाठी. अगदी ही मेन गंगेची मूर्ती आहे आणि गंगा आरती इथं होणार आहे. जरा लवकर येऊन जागा पकडायला लागते. आत्ता वाजले 5:30, पावणे 5ला आरती सुरू होईल. 15-20 मिनटं इथं बसायला लागेल. पण सुंदर, एकदम खूप प्रसन्न वातावरण आहे. सगळे लोक एकदम उत्साहात आहेत गंगा आरतीसाठी. गंगेचा दुग्ध अभिषेक होतोय. गुरुजी गंगेच्या आरतीची तयारी करतायत. खूप वाती लावल्या आहेत. अगदी मला एकदम समोरला बसूनच एका गुरुजींनी आरती बघायसाठी बोलवलंय. मी एकदम जवळ बसून आरती बघतोय. हे हरिद्वारचं मार्केट आहे.
फेमस दुकान आहे मोहनजी पुरीवाले. तर त्याकडे जाऊन पहिले पुरी आणि भाजी खाऊन बघतो कशी लागते ते. लोक रस्त्यावरच खात आहेत. कचोरी पण मिळते त्याच्याकडे. कचोरी कचोरी मिळते. पुरी सब्जी आहे. मी होशियारपुरीमध्ये दुसऱ्या मेन ब्रांचला आलो आहे. लच्छा पराठा आणि फणसाची भाजी दिली होती मला आणि मिक्स व्हेज. हे हरिद्वारमध्ये मस्तपैकी दूध मिळते. कुल्हडमध्ये दूध देतात. क्यों बोलेंगे जिस दिन आगे भूले बैठ के पहले उस दिन फोन कर देंगे. मस्त कुल्हडमध्ये दूध मिळतं. गरम दूध मलाई टाकून आणि थंडीमध्ये हे दूध प्यायची काय मजा आहे. हा एक भाजी मिळते कमल ककडी म्हणतात त्याला. हे कमळाचं बी असतं. लाल गाजर पण आहेत आणि ऑरेंज कलरचा मुळा, लाल मुळे, वेगवेगळ्या भाज्या पण मिळतात इकडे. मस्त येतो. इथं असं कावड म्हणून असतं. ते कावड इथं दिसतात. तर कावड यात्रा सुरू होईल म्हणजे ते कावडी आहेत त्या उचलून घेऊन जातात ही लोक. हे काय कावड आहे ना. हे मी हलकी पोळीला आलो आहे. हलकी पोळीचा मेन घाट आहे. त्याच्या समोर आरती होते. हलकी पोळी घाट आहे. हे समोर क्लॉक टॉवर दिसतंय आणि इथं ब्रह्मकुंड आहे आणि इथंच सगळे हे मेन इथं पूजा स्थळ आहे. इथे सगळी पूजा होते, आरती होते गंगेची. आणि बाकी सगळीकडे गंगाच असल्यामुळं गंगेमध्ये आंघोळ लोक करतात इथे. अशा प्रकारे काही आरती पूजा केली जाते. हे गंगेवर वेगवेगळे पूल बनवले आहेत पण हे इतर वेळी बंद असतात. हे एखादाच असा पूल चालू असतो मेन पूल. आणि हे बाकीचे जे बनवलेत ते जेव्हा कुंभमेळा असतो तर कुंभमेळ्याच्या वेळी ते ओपन करतात किंवा त्याला लावतात. आणि कुंभमेळ्यासाठीच ते सगळे ब्रिज बनवलेले आहेत. इथे आरतीचं ठिकाण आहे. संध्याकाळी इथंच मेन आरती होते. मी हरिद्वार स्टेशनला आलो आहे. इकडनं मी हरिद्वारवरनं चाललो आहे आता अमृतसरला. जनशताब्दी आहे. त्या जनशताब्दी घेऊन मी आता याला चाललो आहे अमृतसरला. पुरी आणि भाजी असं सगळं आहे. 4 पुऱ्या, भाजी, शिरा पण दिला आहे. मस्त छोले, भाज्या सगळ्या. इथे एक रेल्वेच्या डब्यामध्ये रेस्टॉरंट बनवलं आहे. आता वेळ नाही त्यामुळे जाऊ शकत नाही कारण मला ट्रेन पकडायला जायचं आहे. पण एक छान रेल्वेच्या डब्यामध्ये रेस्टॉरंट बनवलेलं आहे त्यांनी. जस्ट स्टेशनच्या बाहेरच आहे. आता मी चाललो माझ्या डब्याकडं आगी कुछ करतो. मी हरिद्वार स्टेशनला आलो आहे. इथे असं चेअर पण ठेवलेले आहेत. रिलॅक्सेशन चेअर, वेटिंग हॉल आहे. हरिद्वार स्टेशनच्या आत आलो आहे. आता शिड्याकडे चढायची गरज नाही पडत. एअरपोर्टसारखंच मस्त एस्केलेटर दिलेलं आहे. आणि माझा प्लॅटफॉर्म आहे 4. हरिद्वारची यात्रा संपून आता मी चाललो आहे अमृतसरकडं. हरिद्वार